राजगुरुनगरमधील शेतकरी फसवणुकी प्रकरणी चंद्रशेखर बावनकुळेंच्या अध्यक्षतेखाली एक बैठक पार पडली आणि अंजली दमानिया यांच्यासह पीडित शेतकरी यात दाखल झाले होते। शेतकऱ्यांच्या फसवणुकी प्रकरणी आज निर्णय होण्याची शक्यता आहे। मनोज दयाकर आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। मनोज, ही बैठक होतीये, काय महत्त्वाचा निर्णय येणं अपेक्षित आहे? नक्कीच आपण बघितलं तर राजगुरू शेतकरी फसवणूक प्रकरणी आज बैठक बोलवण्यात आलेली आहे। या अगोदर देखील आपण बघितलं तर बैठक बोलवण्यात आली होती। चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही बैठक बोलवण्यात आलेली होती आणि या बैठकीला शेतकरी आणि अंजली दमानिया उपस्थित होते आणि त्या बैठकीनंतर आज पुन्हा मंत्रालयामध्ये बैठक बोलवण्यात आलेली आहे आणि या बैठकीमध्ये आपण बघितलं शेतकरी आणि अंजली दमानिया उपस्थित आणि चंद्रशेखर बावनकुळेंच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडत आहे। या बैठकीमध्ये आता जे शेतकऱ्यांची फसवणूक झालेली आहे त्यांच्याबद्दल काय निर्णय घेतले जातात हे देखील पाहणं गरजेचं ठरणार आहे। आणि आपण बघितलं या भेटीनंतर अंजली दमानिया हे गृह राज्यमंत्री योगेश कदम यांची देखील भेट घेणार आहे आणि त्यांच्या भेटीनंतर काय निर्णय घेतात अंजली दमानिया हे देखील पाहणं गरजेचं ठरणार। आणि आपण बघितलं शेतकऱ्यांबाबत आता चंद्रशेखर बावनकुळे काय निर्णय घेतील या बैठकीतून आणि काय महत्त्वाचे निर्णय असतील शेतकऱ्यांबाबत हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद मनोज, या सगळ्या माहितीबद्दल। तर आपण पाहतोय राजगुरुनगरमधील शेतकऱ्यांची बैठक घेण्यात आलेली आहे। चंद्रशेखर बावनकुळे महसूल मंत्री यांच्यासोबत ही बैठक पार पडते।